हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज आपला चॅलेंजचा डे 12वा आणि वार आहे आपला मंगळवार. तर रविवारी मी गेलतो बारामतीला, तर 2 दिवस त्यामुळे व्हिडिओ नाही आली. तर आता इथं कंटिन्यू पुढच्या संडेपर्यंत व्हिडिओ येतील. तर आता वाजले 10:33 झाले, तर 10:30 आपण काम स्टार्ट करतोय. तर बघूया आता आपली अर्निंग किती होती. आज आपलं माझा तो विचार आहे 2000 प्लस करायचा, म्हणजे 2300-2400च्या आसपास तरी अर्निंग प्लस करूया. बघूया रात्री 10 वाजेपर्यंत किती होती आपली अर्निंग. आणि आता करूया कामाला सुरुवात. आणि पहिली ट्रिप बघूया कुठून लागते. ओला, उबर, रॅपिडो तिघी ऑनलाईन जातो. 3000 रिचार्ज भावानी रात्रीच केलाय, कारण मी दुपारी आलतो तर रात्री तो गेलता कामावर. त्यामुळे रिचार्ज आपल्याला आता करावं लागणार, रात्रीच करावं लागेल. बघूया पहिले कुठली तरी 800 रुपयाची पडली, पण प्रिऑरिटी होती म्हणून एक्सेप्ट केली आपण. तर बघूया काय. मला पण नाही रेंटल आहे का काय. रेंटल नाही झालं, मी माझं हाऊसली रेंटल बंद केलंय. बट ट्रिप तर पडली, कुठं जायचं ड्रॉप करायचं काहीच माहिती नाही, बघितलं नव्हतं. 800 प्लस काहीतरी आलं आणि 1 तास काहीतरी दाखवत होतं, प्रिऑरिटी बुकिंग होती. तर बघूया कस्टमर तर माझ्या इथं 2 मिनिटावरच आहे. तर आलं लोकेशनवर पण पोहोचलं लगेच. तर बघूया ट्रिप कुठली आहे काय ती. आता OTP टाकल्यावर समजेल आपल्याला. आता कॅन्सल नाही केली पाहिजे. लोकेशनवर आलो आपण. पहिली ट्रिप अशी चांगली भेटली 800 रुपयाची. 1.5 तास काहीतरी 1 तास प्लस काहीतरी दाखवत होतं, चालतंय. लोकेशनवर कस्टमर ह्याच्यावर 9574. चिवरे ट्रॅव्हल ट्रिप तर ड्रॉप केली आपण. पण आता इथनं एक प्रायव्हेट ट्रिप एकदम विचारत होतं, त्यांना विचारत त्यांना कुठं जायचं. शिक्रापूरला बोललेत. शिक्रापूरला कुठं जायचंय आपल्याला पुण्यात जायचं. पुण्यात कुठं? आम्हाला स्टेशनला. पुणे स्टेशनला. पुणे रेल्वे स्टेशन ना. लोकलवाले नाही का लय छापी तिथे. बघू दे. आणि पुण्यावर आलो होतो. किती घेतली काय आपल्या 1200 ना? पुण्यावरून कुठं आलता तुम्ही? याच्याहून आलतो स्वारगेट. ऑर्गेटवरून आलता. तिथं हायवे आला असेल ना तुम्ही. सिटीच्याच जायचं आपल्याला. इकडे नेटवर्क नाही काही नाही. तेच ना. आता इथं आलो यांना घेऊन, यांच्याकडनं 1100 घेतले. मी चिंचवडमधून आलोय. कोणता ओला आहे का? ना ओला उबर सगळं चालतं. पण 1500 होतील, चालेल का तुम्हाला? विथ टोल पकडून या रोडनी जाणार. हायवे टू आहे आपण. कुठून? इथून इकडून लय लांब पडतं. पण हायवे टू लवकर निघू. इथनं कच्चा रस्ता तुम्ही आपला अर्धा तास त्यात जातो. मी आता इथनं आलो, तासभर मला लागला चिंचवड नाही का. इथनं लवकर जाऊ उलट पड्डे स्टेशनला. हे आपल्याला उलट पडतं डायरेक्ट असं लोणावळा. आणि इथून गेला तर तुम्ही हिंजवडीवर नाही निघणार. मारुंजी वगैरे बस, ते बस. तो कच्चा रस्ता ट्रॅफिकवर लागणार. इथनं तुम्ही निघता डायरेक्ट कुठं लोणावळा नाही निघणार. इथं मळवलीच्या अलीकडं. तिथनं डायरेक्ट देऊ रोड मार्गे फास्ट. तो रोड फास्ट आहे. मी म्हणजे आता मी ते राहतो आलो, पण मी तिकडं म्हणून बोलतोय. तुम्हाला मोजून 1 तास 40 मिनिटं लागतील स्टेशनला पोहोचायला. बरं या लोणावळा किती सोडचं? लोणावळा नाही झाला. लोणावळा गेला मला रिटर्नची पाडणारच नाही ना. मला परत पुण्याला जायचं. तिथं रिकामं जावं लागेल मग पुण्याला. ते विषय आहे. मला जायचं असं परवडत नाही. 15. तुम्हाला कुठं जायचंय? आम्हाला पुण्याच्या पुढे जायचं शिक्रापूर. पुण्याच्या पुढे शिक्रापूर. यायला जायचं मुंबई. कोणा मुंबईला येतं ना. 3 जण. बघा तुमच्याने आता 1500 इथं येते. तुम्ही 1000 निघाल तुम्ही आलता. मी स्टेशनला सोडतोय तुम्हाला. जाऊ. तर आपण यांच्याशी तर बोलणं केलं, पण यांना आपण 1500 बोललो रेल्वे स्टेशनला पुण्याच्या. ते बोलले नको, कारण चिंचवडनं मी आलो तर उबरवाल्याने घेतलेले 900 रुपये. स्टेशनला जायचं तर 500 ठीक आहे. तर म्हणून मी आलो. आता ते बोलता नको होतं मला. राहू दे आपल्याला काय. तिथं बघू आपल्याला कुठली ट्रिप लागते. आपण निघूया. पटलं तर येतील, ते परत बोलवतील. ड्रायव्हरांना विचारत होतो, त्यांच्यासोबत आपलं झालं नाही. ते नाही बोलले नको जास्त होतं, जाऊ द्या. तर आपण जी शेवटची ट्रिप ड्रॉप केली, जी पण पिकअप ही होती पावना लेकला ड्रॉप केली. तर 773 रुपये आपल्याला भेटलेत. तर ठीक आहे. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. एक लागत होती वाढजेची, पण पेमेंट कमी दाखवत होतं. 761 रुपये का दाखवत होते. तर वेट करतो जास्त वेळ. जर नाहीच वाढली पण ती ट्रिप घेऊन जाऊया. नाहीतर मग बघूया काय ते दुसरं ऑप्शन. पुढची ट्रिप लागली. देहू गाव आलतं. म्हटलं चला ठीक आहे आपल्याला जायला. मी आलो इथं तळेगावपर्यंत आलो आहे. तसं सांगतच होतं. कस्टमरने ट्रिप कॅन्सल केली. काय कस्टमर असत काय माहिती. जाऊ का लोकेशन तर दिसते. जाऊ का लोकेशनवर. बघूया जाऊ. बघा आता कॅन्सल गेलं कस्टमर. आता बघा पुढची ट्रिप कुठं लागते. मी आता हळूहळू करत कुठं तळेगावच्या थोडं जवळ आलोय. तर
शिवराज पॅलेस ढाबा वगैरे आहेत. आता इथनं बघू ट्रिप लागते की नाही पुढची. तर शेवटचे ड्रॉप केले त्याचे आपल्याला 554 रुपीज भेटले. तर बघू शकता हे 554 ॲड गेले. टोटल 1328 रुपयाची आपली अर्निंग झाली आहे. प्लस मला ते खेड शिवापूरची आली ट्रिप. तर अर्धा तास काय ते दाखवते ड्रॉपसाठी आणि 300 प्लस काय त्या प्युरिटीमध्ये. त्यामुळं तर म्हटलं ठीक आहे जाऊया तिथलं. जर रिटर्नची अजून चांगली मोठी लागली कुठली तर बरं आहे, नाही तर छोटी लागली तरी काय ना. आपले 1600 तर झालेत, म्हणजे अजून 300-400 मारली तर आपले 2 आता कंप्लीट होतील. तर बघूया इथनं ट्रिप. आता जाऊ कस्टमरला पिकअप करतो. OTP काय होता? OTP आहे 3859. तर ही ट्रिप ड्रॉप केली. 360 रुपये भेटलेत. 359.33 म्हणजे 360 पकडून राऊंड फिगर. तर हे 360 ॲड केले तर 360 टोटल 1688. आतापर्यंत आपल्या रिंग आता खेडशिवापूरनं बघूया रिटर्नची ट्रिप भेटते की नाही भेटते. भेटली तर बरं होईल. बाकी यायला फक्त 20-25 मिनटं लागलेत कारण रोड पूर्ण मोकळा होता, काही ट्रॅफिक वगैरे नाही लागला आपल्याला. तर इथं बघू पुढची ट्रिप कधी लागते. पुढची ट्रिप पण लागली आहे चांगली. आपलं फर्ग्युसन कॉलेजची आहे. तर त्याची आपल्याला 500 प्लस काहीतरी दिसतात. त्याचं एक्सेप्ट केलं म्हणजे आपलं 21 म्हणजे 2200च्या आसपास अर्निंग होऊन जाईल. आज लवकर खूप चांगली अर्निंग झाली आहे आणि ट्रिपच चांगल्या पहिली 750ची, नंतर 500ची, नंतर 300ची, आता ही 550ची काही लागली आहे. तर जाऊया कस्टमरला पिकअप करायला. 5 मिनिटाच्या ज्या आहे कोणता इंडस्ट्री एरिया आहे खेडशिवापूरचा, त्यामुळे आपल्याला लागली रिटर्नची ट्रिप. जर असं कुठं आउटसाईड जास्त गेलं असतं तर नसती लागली. टोल पण क्रॉस नाही केला आपण, टोलच्या अलीकडंच आहे, त्यामुळे इंडस्ट्री एरियामधून आपल्याला भेटली परत सिटीकडली ट्रिप. शेवटची ट्रिप कंप्लीट केली आहे. 562 रुपीज झाले भेटले या ट्रिपचे. तर ठीक आहे चांगली ट्रिप होती, पण आपल्याला परवडली. एवढं काय वाईट हे नाही दिलं. तर इथं बघूया आता पुढची ट्रिप कुठं लागते. मला वाटतं मला अजून पुढची ट्रिप पण चांगली लागली. फक्त एक्सेप्ट झाली पाहिजे. पिपरी रावेचीच आहे. बघूया एक्सेप्ट होती का. एक्सेप्ट होऊ दे. चला एक्सेप्ट झाले. पिंपरी चिंचवडला आहे. रायला ड्रॉप करायची. 277 रुपीज काहीतरी दाखवते. 2 मिनिटावरच आहे कस्टमर. जागा पिकअप करूया. तर इथनं 3 मिनिटावरच आहे आणि 4 घंटे अजून CNG आपला बाकी आहे. गाडीने ॲव्हरेज पण चांगला दिला. आपण हायवे टावर फिरत होतो फक्त 180 गेला तरी अजून 4 गाड्या बाकी आहेत. 180 किलोमीटर चालली टोटल गाडी, पण अजून आपले 4 गाडी बाकी CNGचे. तर डायरेक्ट रावेतला गेला फिल करतो. माझ्या मते अजून 450-500चा CNG बसायचा, त्यापेक्षा जास्त नाही होणार. बघूया जाऊया लोकेशनवर. शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली आहे. त्याचे 277 आपल्याला भेटलेत. आता इथनं अजून 3 कांड्या आली आपल्या CNG. आता इथनं बाहेर CNG पंप आहे. CNG भरूया आणि त्यानंतर बघा पुढची ट्रिप कुठे. आपली ओव्हरऑल अर्निंग आतापर्यंत 2531 रुपये झाली आहे. अजून 500 रुपयाची तर अर्निंग करूया. तर पुढची ट्रिप पण लागली आहे. वानोरीला ड्रॉप करायचं 473 रुपीज आहे. आज काय मला खूप चांगल्या ट्रिप लागतात ते काय माहीत का, पण मोठमोठ्या ट्रिपच लागतात सकाळपासून. आता ही पण 473ची आहे. आता ही ट्रिप जर मारली तर माझी ओव्हरऑल 3000 कंप्लीट होतील. म्हणजे आता वाजलेत आत्ताची 5, म्हणजे ती ट्रिप कंप्लीट करायला 6 वाजतील. तर म्हणजे सकाळी आपण 10:30 गाडी काढली. 6 वाजेपर्यंत आपलं टार्गेट पण कंप्लीट होतं आहे. प्लस आपण एक्स्ट्रा रनिंग पण करूया. तर घरी तर नाही जाणार मी, बघू आपण 9 वाजेपर्यंत तरी करूया. एवढं होईल तेवढं. लांबची मोठी ट्रिप भेटते अशी तर त्याला चांगलं आहे. बघूया काय होतं. जाऊ कस्टमर पिकअप करायला. ही ट्रिप पण कंप्लीट केली. तासभर लागला आपल्याला. 476 घेतले या ट्रिपचे. टोटल आपले झाले 3007 रुपये. बघू इथनं एक पुढची ट्रिप पण लागली शिवाजीनगरची. 238 दाखवतात ते 8 किलोमीटरचे. तर एक्सेप्ट केली आहे.
कस्टमरला फोन आला, बोललो पण येतो 2 मिनिटात, मी कॅन्सल केली. जाऊ द्या, काय प्रॉब्लेम. आता पिकअवर चालू तर आपल्याला लगेच दुसरी भेटेल ओलाची, ॲडअपसेट नको. आता आपण पिंपरी चिंचवड साईडची बघूया. 500-700ची भेटली, म्हणजे 400-500ची भेटले चांगलीच आहे. घरचं लोकेशन टाकूया, बघू आता तिकडली कुठे पडली तर चांगलं, नाही तर मग तिथनं लोकल जाऊन तिथं पिकावरचं दाखवते. पुन्हा लाल लाल झालं आहे. बघा पुढची कुठे लागते. तर मी तसा विचार करतो की एअरपोर्टची वगैरे ट्रिप लागली पाहिजे. सॉरी, मी तसा विचार करत होतो की एअरपोर्टची वगैरे ट्रिप लागली पाहिजे. झालं एअरपोर्टची ट्रिप लागली. आता इथं पिकअप करूया, जाऊया एअरपोर्टला ड्रॉप केलं. तिकडनं मस्त चांगल्या रेटची, एअरपोर्टचा रेट सगळ्यांना माहिती चांगलाच असतो. तिथनं मस्त की चांगल्या रेटची पिंपरी सौदागर त्या साईडची घेतो, म्हणजे आपल्या 3,500 कंप्लीट होतील. हे 300 कितीची तरी राईड आहे. आणि तिकडनं माझ्या मते 400 रुपयाची तरी राईड लागली पाहिजे. पिंपरी चिंचवड वगैरे 350-400ची तरी लागलं, एवढा मला कॉन्फिडन्स आहे. फक्त गेल्यावर कळलं म्हणजे आपल्या 350 पार होता ते. तिकडे आपण आता लवकर घरी जाऊ शकतो. आणि आत्ताची वाजले 6:30. एअरपोर्टला जायला माझ्यामध्ये 7:30पर्यंत मी एअरपोर्टला कस्टमरला ड्रॉप करू शकतो. त्यानंतर मग बघूया. तर जाऊया आता. हे आपलं हे मिलिटरी यांचं हॉस्पिटल आहे, तिथनं पिकअप आहे तुम्हाला इमर्जन्सी जाता यायला. तर बघूया जाऊन कसं आहे, काय प्रोसेस, कुठं एंट्री वगैरे काय करावं लागतं माहिती. मी याच्या आधी पण गेलो, पण एंट्री तर नव्हती करावं लागली. तर त्यांना सांगितलं इमर्जन्सीच्या जागी जायचं तर ते जाऊन देतील. तरी बघूया आता गेलं तिथं, बाकी दाखवतो तिथं गेला काय होतं. इथनं वाटतं एंट्री नाही. हे एमर्जन्सीचं कुठे आहे ना? 1 नंबर गेट में चले जाना, 3 लेफ्ट मोड़ के, 3 लेफ्ट, सेकंड थर्ड. हे इथं इथं म्हणलं त्यांच्या मिलिटरीचा कुठला गेटमध्ये जाऊन देतो. इमरजेंसी गेट कौन सा उधर बोला? जाओ नीचे से सीधा, पीछे से लेफ्ट सीधा, आगे से घूम गया. निकालने में आसानी हो जाएगी. फ्लैश बंद कर. त्याचे शेवटचे 311 रुपये आपल्याला भेटलेत. तर इथनं बघूया पुढची ट्रिप लागते. 311 ॲड करूया. आता इथून आपल्याला एअरपोर्टवर ट्रिप लागेल चांगलीच. तर बघा पिंपरी चिंचवड त्या साईडची घेऊया ट्रिप. बोललो होतो की तसं एअरपोर्टची ट्रिप लागेल 400च्या प्लस काहीतरी, 300-350 प्लसच आहे, 390च्या आसपास काहीतरी. ठीक आहे, चालतंय मला. एक ट्रिप इथं 300ची कंप्लीट केली. आता घरी जायला 300ची राहटणीची लागली आहे. जाऊया, कस्टमरला पिकअप करतो. ड्रॉप करायला ते तासभर लागते. तासभर, एक तास का 1-1.25 तास लागेल. हॅलो, हाय, तर लोकेशनला आलो आहे. तुम्ही कुठे येत आहे का? ठीक आहे या. तर कस्टमर अजून इथं पोचले नाही आहेत पिकअप पॉईंटला. ते एअरपोर्टवरून येतात अजून बसमध्ये. तर करूया आपण वेट तोपर्यंत. 2623. तर जी शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली रहाटीला, तर त्याचे आपल्याला 405 रुपये भेटलेत. बघू शकता शेवटच्या ट्रिपचे. तर हे 405 ॲड करूया. 405. तर टोटल आपली आजची अर्निंग झाली आहे 3,723 रुपये. आणि त्यातला मी माझा CNG सांगतो, 515 मॉर्निंगला आपला रावेला गेला तेव्हा भरलेला. आणि अजून हाफ कांडी प्लस 1 कांडी आहे, म्हणजे सॉरी म्हणजे आपण मी तेव्हा किलोमीटर पण 0 केलं होतं. मग तेव्हा 515चा CNG भरल्यानंतर गाडी टोटल चालली आहे 76 किलोमीटर. म्हणजे अजून याच्यात 350चा CNG तरी आरामात बसा. आपण 400 पकडूया, 400चा पकडा. तर ओव्हरऑल 350चा पकडा. तर ओव्हरऑल आपला CNG मायनस करूया. 515 प्लस 350, 870 रुपयाचा. तर एवढा तर जाणार नाही, एवढी गॅरंटी. मॅक्झिमम 800च आहे, पण आपण 870 करूया. यातनं मायनस मी 870 करतो. आजच्या अर्निंगमधून 870 मायनस केले तर टोटल 2,853 रुपये आपली आजचं प्रॉफिट उरतोय. आणि आता वाजलेत बरोबर 9:25 झालेत. म्हणजे आपण सकाळी 10:30ला निघालो, घरी पण 9:25 झाले. म्हणजे टोटल पकडा आपण 11 तास काम केले आज. एवढंच आपलं चांगलं की आज आपल्याला राईड चांगल्या लागल्या आणि कंटिन्यू लागल्या.
फक्त जे आपण पहिली ट्रिप घेऊन गेलो तो पावणा लेकला, तिथं मला ट्रिप लागत होती एक कुठली तरी वाढते त्या साईडची, पण 1.5 तास दाखवताना अमाऊंट 600 काय दाखवतो म्हणून मी एक्सेप्ट नव्हती केली. पण जर ती एक्सेप्ट केली असती तर लवकर पोहोचलो असतो, पण काय प्रॉब्लेम नाही. तिथं मी तळेगावपर्यंत आलो रिकामा, त्यात थोडा आपला CNG गेला, पण तिकडनं पण ट्रिप चांगली लागली 580 का किती रुपयाची. डायरेक्ट कोथरूडला आणि हायवे तासभरच लागला आहे. त्यानंतर परत ते पुढच्या कशा ट्रिप लागला तुम्ही बघितलंच, आणि ओलाची बाब चांगली 400+ आपल्याला ट्रिप लागली. त्यामुळे आपला अर्निंग कंप्लीट झाले. बाकी ओव्हरऑल आपण याच्या बघूया आजच्या दिवसामध्ये आणि आतापर्यंत आपल्या टार्गेटमध्ये किती आपण कितपर्यंत पोहोचत. आणि याच्यानंतर आपण आपल्या आजचा प्रॉफिट झाला टोटल 2853. त्याचा मायनस आपण करूया, जसं मी आधी पण बोललो रिचार्जचा आमच्या भाव दोघांमध्ये एकच असतं म्हणून मी 150 रुपये काउंट करतोय. तर 150 आपण मायनस करूया, तर टोटल आजचे प्रॉफिट आहे 2703 रुपये. तर आपल्या चॅलेंजच्या डे 11 पर्यंत आपलं ओव्हरऑल प्रॉफिट झालेलं 23,568 रुपये. त्यात प्लस आपण आजची आपले प्रॉफिट करूया तर 2700 प्लस तर टोटल आपली डे आपल्या चॅलेंजच्या डे 12 पर्यंत आपल्या प्रॉफिट झाले 26,271 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, आपण हे नोट करून ठेवूया. तर 271 ओके. हां, तर आपल्या चॅलेंजच्या डे 12 पर्यंत आपलं टोटल अर्निंग झाली 26,271 रुपये आतापर्यंत आपलं प्रॉफिट आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बाकी ओव्हरऑल तर मी सगळ्यांना माझे आधी पण बोललो आता पण बोलतो की सगळ्यांना इंस्टाग्राम आणि माझ्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये मी सगळ्यांना रिस्पॉन्स देतोय. अजून जर कोण नवीन असं आपल्या चॅनलवर असेल, जो पहिल्यांदा माझी व्हिडिओ बघत असेल, तर तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल तर बायोमध्ये यूट्यूबच्या बायोमध्ये माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटचं लिंक आहे, तुम्ही त्याच्यावर डायरेक्टली मला मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये पण विचारू शकता, त्याचा रिप्लाय मी नक्की देईल. तर बाकी ओव्हरऑल माझी आजची आणि आवडली असेल आणि बाकी पुढच्या माझ्या अर्निंगचे डेज पण तुम्हाला बघायचे असतील, कसा माझा एक्सपिरियन्स वगैरे, तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.